तेव्हाचे दिवस असे होते की 5 रुपये वाचवण्यासाठी 5 किलोमीटर चालून पण बघितलेलं आहे आणि 5 रुपयाचा बिस्किट पुडा पार्ले खाऊन झोपलेलं पण आहे. मला सांगितलं होते भरपूर जण की नाही जमणार. आतापर्यंत JSW मोठी ब्रँड आहे, बरोबर, त्याच्याबरोबर गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्यानंतर वेदांत, बायजूस आणि आता थर्मॅक्स. द एंड कुठे ना कुठेतरी 1000 करोडच्या बिझनेसला मी पण मॉनिटर करतोय. मंजिलें उन्हीं को नहीं मिलती जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत यश आणि आता रिसेंट 76 एज असताना सरांनी एक स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि ते अप्रॉक्सिमेटली 1 CR आहे आणि सरांची आपण स्टोरी कव्हर करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअर्स साठी. माझं नाव यश शाह. मी बाय क्वालिफिकेशन केमिकल इंजिनियर आहे. त्यानंतर मी MBA केलेलं आहे. आतापर्यंत मी मोठमोठ्या ब्रँड्स बरोबर काम केलेलं आहे. ब्रँड्स डेव्हलप केलेले आहेत. जसं की मी JSW ग्रुपमध्ये होतो. त्यानंतर मी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये होतो ॲज अ रिसर्च अनालिस्ट. त्याच्यानंतर मी होतो वेदांतूमध्ये, पॅन्डेमिकमध्ये मी तिथे ॲज अ रिजनल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होतो. त्यानंतर मी होतो सगळ्यात मोठी एज्युटेक कंपनी बायजूसमध्ये. आणि आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम मी आता आहे थर्मॅक्समध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट हेड फॉर वेस्टर्न रिजनसाठी. सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच आहे की पूर्ण जर्नी म्हणजे बालपणापासून ते इथपर्यंतचा प्रवास, तो काय सांगा त्याबद्दल? हा, तर तो फार स्ट्रगलचा होता इन द सेन्स कमिंग फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड जिथं की फक्त 2 लाख पॉप्युलेशन आहे आणि त्यातून 20-30% लोक लिटरेट आहेत. सो तिथून ती जर्नी स्टार्ट झालेली. ती आता मी पुण्यामध्ये आहे, अशा मोठ्या एका ब्रँड बरोबर चांगल्या मोठ्या पदवीवरती काम पाहतोय. सो जर सांगायचं म्हटलं तर कसं मी माझं पॅशन इन टू प्रोफेशन चेंज केलं त्याच्यात सांगणार आहे. आणि त्याच्याबरोबरच मी 10वी पासून तसं बाहेर आहे आणि तसं इंडिपेंडंट राहायला आवडतं. सो मी घरातून 10वी पासून 1 रुपये नाही घेतला. सो आणि आता ऍट द एज ऑफ 26 मी माझं घर घेतलं. सो आतापर्यंतची ती सो फार ग्रोथ जर्नी होती माझ्या लाईफमध्ये आणि अजून पण लर्निंग चालू आहेत. सो सांगायचं म्हटलं तर आता मी ज्या पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलणार आहे. सो कन्सिडर केलं की आता आपण चायनाचं पॉप्युलेशन क्रॉस केलं. अराउंड 1.4 बिलियन पॉप्युलेशन आहे इंडियामध्ये आणि त्यामध्ये अराउंड 65 to 70% युथच आहे, राईट? म्हणजे कन्सिडर केलं 140 करोड इंटू 0.7 पकडला तर अराउंड 80-90 करोड युथ आहे, राईट? आणि त्यामध्ये अराउंड 50% लोक जी आहेत जी मायग्रेटेड स्टुडंट्स आहेत, ज्यामध्ये काय होतं की त्यांनी जे डिफिकल्टीज, चॅलेंजेस आणि बाकीच्या अपस्किल करण्यामध्ये जे फेस केलं लाईफमध्ये त्याच्याबद्दल आपण आज मोस्टली डिस्कस करणार आहोत. सो स्टार्टिंग फ्रॉम माझी जर्नी, जसं मी स्टार्ट करतो जेव्हा चांगल्या पद्धतीने लक्षात यायला चालू झालं लाईफ काय आणि कसं त्याला टॅकल केलं पाहिजे, नंतर ग्रोथ कशी करून घेतली पाहिजे. सो त्यात जे डिफिकल्टीज मी बघितले लाईफमध्ये. सो स्टार्टिंग मी विलेज मधून बिलॉंग करत असल्यामुळे तिथं तुम्हाला माहिती असतात की फॅसिलिटीज नसतात, स्कूल्स तेवढे चांगले नसतात, प्लॅटफॉर्म्स नाही आहेत चांगल्या पद्धतीने मुलांना आणि त्याच्याबरोबरच भरपूर काही डिफिकल्टीज आणि चॅलेंजेस बघत होतो. सो बघता बघता चॅलेंजेस घ्यायची पहिल्यापासूनच आवड होती. सो असं होतं डोक्यात की आपण याला काहीतरी सोल्युशन चांगलं काढलं पाहिजे आणि हे पूर्ण माझं सिच्युएशन पण चेंज केलं पाहिजे, राईट? आणि इन टर्म्स ऑफ फायनान्स तरी तेव्हा फॅमिलीचं डिवाइड झालेलं. सो भरपूर गोष्टी पाहिलेल्या होत्या. सो त्यासाठी मी डिसिजन घेतला. 10वी झाल्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते तसे की एकतरी वडिलांचा हॉटेल बिझनेस होता तर हॉटेल बिझनेस चालू करावं, त्यांच्याबरोबरच जॉईन करावं, आणि दुसरं होतं की मी माझं पुढे शिकण्याची माझं ध्येय होतं कारण स्वप्न फार मोठी होती आपली. आणि त्यामध्ये मी काय केलं की मी डिसिजन घेतलं की मला तसं मी बिलॉंग बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये उकार म्हणून गाव आहे, तिकडून करतोय आणि मला जायचं होतं शिक्षणासाठी दुसऱ्या, मतलब जसं की आता महाराष्ट्रात पुणे एक चांगलं हे आहे, तसं कर्नाटकात धारवाड, हुबळी
हे फेमस आहे शिक्षणासाठी, सरस्वतीचं माहेरघर म्हटलं जातं. सो मी माझ्या इथून अराउंड 250 किलोमीटर तिकडे लांब राहून, आता तिकडे गेल्यानंतर नवीन कल्चर असतो, नवीन स्टेट्सची स्टुडंट्स असतात, नवीन बॅकग्राऊंड असतं, राईट. सो ह्या सगळ्या डायव्हर्सिटीजना तुम्हाला कोऑपरेट करावं लागतं एका जागेला, आणि त्या पद्धतीनं तुम्ही ग्रोथ करून घ्यावं लागतं एक्सपोनेन्शियली, राईट. सो ऍट द एंड तिथे गेल्यानंतर मी डिफिकल्टीज आणि चॅलेंजेस काय काय फेस केले. जसं की आपण होतो प्रॉपरली मराठी मीडियम 10वीपर्यंत, इंग्लिश थोडंफार लक्षात यायचं, पण जेव्हा 11वी-12वीला गेलो ते सीबीएसई बोर्डमध्ये होतं, आणि त्याच्याबरोबर आम्हाला कॉम्पिटिशन असणारे ते पण सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसईचे होते, जे ओव्हरऑल चांगल्या टियर 1 स्कूल्स मधून बिलॉंग करत होते. आणि त्यामध्ये मग तिथं इंग्लिश बरोबर ते समजून घेणं ते पण एक डिफिकल्टी होती. ते पण शिकून घेतलं इंग्लिश चांगल्या पद्धतीनं. सो ऍट द एंड मी तुम्हाला रिझल्ट सांगतोय 2 वर्षानंतरचा, की जे कोणी सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसईचे स्टुडंट्स होते त्यांना मी पाठिंबा टाकलं, आणि पूर्ण कॉलेजमध्ये 2रा नंबर होता माझा. सो अजून पण तिथं बोर्डवरती माझं नाव आहे त्याच्यावरती. ओके, सो मी होतो जेएसएस कॉलेजला, जेएसएस एसएमपीयू म्हणून आहे, धारवाडला आहे, वीरेंद्र हेगडे यांचं इन्स्टिट्यूट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जसं तुम्ही सांगितलं तुम्ही 10वी पासून बाहेरच होतात, बरोबर. सो काय सांगाल त्या स्ट्रगल बद्दल, काय सांगाल? स्ट्रगल इन द सेन्स, आता मी होतो माझ्या घरी, आणि तसं आई वडिलांनी एवढं प्रेम दिल्यामुळं ते घरात ग्लास पण उचलायला नाही लागला, आणि तसं आम्ही कम्फर्ट झोन मध्ये होतो. पण ऍट द एंड आपलं घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर एका 10x10च्या खोलीमध्ये 14 मित्रांना राहायला लागतं, आणि तिथं तुम्हाला जे काही फूड भेटत असेल तर ते तुम्हाला खावं लागतं, राईट. सो त्यासाठी तेव्हाचे दिवस असे होते की 5 रुपये वाचवण्यासाठी 5 किलोमीटर चालून पण बघितलेलं आहे, आणि 5 रुपयाचा बिस्किट पुडा पार्ले खाऊन झोपलेलं पण आहे. सो हे जेव्हा तुम्हाला लाईफचे अप्स अँड डाऊन्स तुम्ही जेव्हा बघाल, तेव्हा डेफिनेटली तुम्ही त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर याल, आणि ती ग्रोथ तुमची एक्सपोनेन्शियली आपोआप होईल. जसं तुम्ही सांगितलं की आता एज ऑफ 26 मध्ये तुम्ही स्वतःचं घर घेतलं बाहेर राहून, सो काय सांगाल त्याबद्दल, की ती जर्नी कशी होती? हा, तर तेच मी आता एक स्टेप बाय स्टेप सांगतो की कशी जर्नी होती. सो 10वी पासून 12वीला मी धारवाडमध्ये होतो, तिकडे माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं. ऍट द एंड युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या रँकिंगनी मेरिट लिस्टमध्ये आलो, आणि हे बघूनच आम्ही पुढचं फ्युचर डिसिजन, करिअर डिसिजन असं घेतलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. पण इंजिनिअरिंग मध्ये पण तसं 23 ब्रँचेस आहेत, जे मोस्टली लोकांना आयडिया नसतं त्याच्याबद्दल, राईट. आणि तसेच माझे पेरेंट्स पण होते की त्यांना इंजिनिअरिंग मधले 4 गोष्टी माहिती होत्या, 4-5 ब्रँचेस माहिती होते, मोस्टली किती ऐकले असतील. आणि हे मी बोलतोय 2012-14च्या सालीचं, कारण तेव्हा अजून इंटरनेट बूम झाला नव्हता, नाहीतर इन्फॉर्मेशन एज नव्हतं की डायरेक्टली आपण टॅप करू आणि आपल्याला भेटेल, राईट. आता जसं गुगल, चॅट जीपीटी, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सगळं अवेलेबल आहे, जे तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन देतं. सो तेव्हाच जर तुम्ही बघायला गेला की मग त्यांना माहिती होते 4 ब्रँचेस, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि IS अँड CS मोस्ट प्रोबॅबली. आणि मी प्लॅन असा केलेला माझ्या इंटरेस्टनुसार की केमिकल इंजिनिअरिंग करायचं म्हणून. सो केमिकल हे नाव ऐकताच घरातल्यांच्या पण डोक्यात असं आलं की हजार्डस असेल, टॉक्सिसिटी असेल, या पद्धतीने, राईट. पण मी माझे डिसिजन्स 10वी पासून माझेच मी घेतोय, आणि मी त्याच्यावरती ठाम असतोय, कारण माझं पूर्ण बॅकग्राऊंड रिसर्च आणि प्रॉपर सगळं प्लॅन करून घेतलेलं असतं. सो मी त्यांना कन्व्हिन्स केलं ऍट द एंड, आणि तसं मी केमिकल इंजिनिअरिंग बापूजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दावणगेरेमध्ये कम्प्लीट केलं, जे नियर बाय बेंगलोर आहे. नवीन चॅलेंजेस होते, कारण एकतरी तुम्हाला टेक्निकल सगळ्या गोष्टी समजून घेणं इंग्लिशमध्ये इम्पॉर्टंट होतं. ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही 11वी-12वीला होता तर तेव्हा स्टेट्स मधलेच वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचे स्टुडंट्स होते, राईट. पण जेव्हा तुम्ही जरा अजून एक मोठ्या प्लॅटफॉर्मला जाता, जर तुम्ही काहीतरी चांगलं टेक्निकल शिकत आहात, तर तिथं अक्रॉस द इंडियामधून लोक येतात, राईट. जसं की युपीचे होते, महाराष्ट्राचे होते, गुजरातचे होते, अक्रॉस द इंडियातले स्टुडंट्स होते, राईट. हा, तर त्यांच्याबरोबर ते कोऑपरेट करणं, त्यांच्याबरोबर राहणं, समजून घेणं, त्यांना शिकवणं, शिकून घेणं, आणि ते सिनर्जीज करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते सिनर्जीज बद्दल मी तेव्हापासूनच शिकलो, आणि त्यातूनच माझी ग्रोथ होत गेली. सो त्या पद्धतीनं इंजिनिअरिंग मी तिकडून कम्प्लीट केलं, केमिकल इंजिनिअरिंग. आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये 2 फेसेस असतात. एक तरी फेस असते ती लर्निंगची असते, आणि दुसरी जी फेस असते ती वर्किंगची असते. सो तिथून माझं कॉर्पोरेट लाईफ चालू झालं, ज्यामध्ये थ्रू कॉलेज प्लेसमेंट मी JSW ग्रुपमध्ये ऍज अ टेक्निकल इंजिनियर म्हणून
जॉईन केलं आणि ते मी मग कर्नाटकमध्येच होतो. आणि ते झाल्यानंतर कायम असं असायचं की आपल्याला पुण्यामध्ये सेटल व्हायचं, लहानपणापासूनच स्वप्न. एक मोठ्यात मोठं स्वप्न म्हटलं तर ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये आपल्याला सेटल व्हायचं आहे. सो त्यामध्ये मला ऑपॉर्च्युनिटी भेटली. आता इथं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत पाषाण रोडला, राईट. पुणे युनिव्हर्सिटी पासून तिकडे गेला तर सगळ्या मोस्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यामध्ये CID आली, ISR आलं, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आली, CMAT आलं, DRDO आलं, CDAC आलं, राईट. सो मी तसं मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ रिसर्च अनालिस्ट म्हणून इंडो-UK म्हणजे भारत गव्हर्नमेंट आणि युकेचं गव्हर्नमेंटमध्ये कोलॅबरेशन होऊन प्रोजेक्ट करतात ते, तिकडून फंड्स येऊन त्या प्रोजेक्टमधून. सो मी इंडो-UK प्रोजेक्ट आणि सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रोजेक्टमध्ये होतो. सो तिथं मी 2 वर्ष होतो. पूर्ण काम बघितलं, शिकलं, नेटवर्क्स बनवले आणि ऍट द सेम टाइम पॅन्डेमिक येणार होतं, राईट. सो तसं बिझनेस बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करत असल्यामुळे नॉलेज चांगलं होतं, बाहेरचं मार्केट नॉलेज. आणि ऍट द सेम टाइम मला हे पण माहिती होतं की एज्युटेक इंडस्ट्री बूम होणार आहे, राईट. सो राईट टायमिंग ऍट राईट प्लेस असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मी एज्युटेकमध्ये पॅन्डेमिकमध्ये स्विच केलं आणि मी वेदांतूमध्ये होतो. वेदांतू जे आमिर खानचं ब्रँड आहे. सो तिथं मी ऍज अ रिजनल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून होतो आणि मी महाराष्ट्राचं पूर्ण बिझनेस डेव्हलपमेंटचं वेदांतूचं पाहत होतो, राईट. ऍट द सेम टाइम तिथं मी 1 वर्ष होतो. आणि हे कॉर्पोरेटमध्ये असं असतं ना की इयर ऑन इयर स्विच करणं इम्पॉर्टंट आहे, त्या पद्धतीने ग्रोथ करून घेणं इम्पॉर्टंट आहे, त्या पद्धतीने तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करायला येणं हे पण फार इम्पॉर्टंट आहे. सो तिथून मी माझे लर्निंग्स घेतल्यानंतर, कारण हा प्लॅन जो आहे की कुठं काय केवढं टाइम स्पेंड करायचं आहे आणि कसं पुढं प्लॅन करायचं आहे, हे मी माझ्या इनिशियल स्टेजमध्ये करिअरमध्ये काय करायचंय पहिलं 5 वर्ष, त्यानंतर पुढे 5 वर्ष काय करायचं आहे, ती कशी ग्रोथ घेत जायची आहे, तेव्हाच मी ठरवलेली. आणि हे इनिशियल डेज मध्येच तुम्ही लगेच स्विच करू शकता, नाहीतर त्या पद्धतीनं वेगवेगळ्या सिस्टम थ्रू तुम्ही लर्निंग घेऊ शकता, राईट. जसं की मी स्टार्टिंगला होतो टेक्निकल इंजिनियर इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन मध्ये, त्याच्यानंतर मी होतो मार्केट रिसर्च आणि तुम्ही म्हणू शकता गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कसे काम करतात हे समजून घेण्यामध्ये. त्याच्यानंतर मी आलो एज्युटेक मध्ये, राईट. एज्युटेक मध्ये आल्यानंतर आता मग मी ते झाल्यानंतर बायजूस बरोबर होतो, जी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि सगळ्यात नाव झालेली कंपनी आहे ऍज अ एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून. सो ज्यामध्ये आय वॉज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट वेअर वी आर ओपनिंग 1000 सेंटर्स पॅन इंडिया, राईट. सो त्या पद्धतीने आम्ही 22 सेंटर्स ओपन केले वेस्ट महाराष्ट्रामध्ये, राईट. आणि त्याच्यानंतर आणि परत मला ऑपॉर्च्युनिटी भेटली थर्मॅक्स मधून. थर्मॅक्स हे इंजिनिअरिंग मध्ये कॉंग्लोमरेट ब्रँड आहे ज्यामध्ये आपण इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स पूर्ण सप्लाय करतो. आणि हे प्रेझेंट आहे अक्रॉस 120+ कंट्रीज मध्ये. अराउंड 25 to 30+ कंट्रीज मध्ये मॅन्युफॅक्चरिंग साइट्स आहेत, 8 ते 10 सबसिडरीज आहेत. ओव्हरऑल $3 बिलियन टर्नओव्हर आहे त्यांचं. सो अशा मोठ्या ब्रँड मध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आता मी इथंच कार्यरत आहे. सो हे ओव्हरऑल ग्रोथ जर्नी लाईफमध्ये. आता ऍट द सेम टाइम प्रत्येकाला तुम्हाला माहिती असेल की कॉर्पोरेटमध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही एका प्रोफाईलमधून दुसऱ्या प्रोफाईलमध्ये स्विच करत असता तर तिथं ते कन्सिडर करतात की ऍज अ फ्रेशर म्हणून, याच्यावर तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते इनिशियल तुम्हाला वेजेस द्यायचं प्लॅन करत असतात. सो तुमच्यात तेवढं स्किल असलं पाहिजे की ऍट द एंड ते एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला पाहिजे, राईट. सो मी कंटिन्युअसली फर्स्ट 3-4 इयर्स चेंजेस केलेले आहेत, प्रोफाईल शिकून घेतलेलं आहे तिथनं. आणि ऍट द एंड तुम्ही अलाइन पण करायला यायला पाहिजेत, वेगवेगळ्या प्रोफाईल्स कसं कनेक्ट होणार आहेत तुमच्या प्रोफाईल बरोबर, आणि त्यातून एक्सपोनेन्शियल ग्रोथ पण घ्यायला यायला पाहिजे. आणि तुम्हाला त्या तुमचं नॉलेज तेवढं असलं पाहिजे की तुम्ही त्या याच्याला पण कन्व्हिन्स करू शकाल, राईट. सो असं असलं तरच तुमची ती इन टर्म्स ऑफ फायनान्स जर आपण कन्सिडर केलं तर ते इन्क्रीज होत जाणार. जॉब वर्सेस बिझनेस, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? जो तुम्ही सांगितलेलं आहे जस्ट काही तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब केलं, काय सांगाल त्याबद्दल जे असे विचार करतात की जॉबने सक्सेसफुल नाही होत आहेत, फक्त बिझनेसने सेटल? ओके, हा, तर असं काही नाही आहे की तुम्ही जॉबनीच सक्सेसफुल नाही होऊ शकत आणि बिझनेसेस होऊ शकता. ऍट द एंड तुमच्या स्किल्सवरती सगळ्या गोष्टी मॅटर करतात, राईट. आणि हा प्रश्न मी दुसरा घेतो, त्याच्या आधी मी पहिलं एक सांगू इच्छितो की माझ्या लाईफमधलं एक करिअर मधलं एक्सपिरियन्स की जेव्हा मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आम्ही ऍज सच IIT, NIT आणि IIM मधून नाही बिलॉंग करत होतो. आम्ही बिलॉंग करत होतो स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये.
आणि मोस्टली 95 to 100% जी लोक मला भेटली जे माझ्यापेक्षा हुशार होती ते म्हणायचे की तुम्हाला गॅरंटीड कॉर्पोरेटमध्ये म्हणजे ब्रँड्स बरोबर काम करायला नाही भेटणार, तुम्हाला ते छोट्याच कंपनीमध्ये काम करून तुम्हाला प्लॅन करावं लागेल, नाहीतर तू लगेचच पुढचं MBA ते करून घे आणि त्या बेसिसवरती तुला चांगला प्रोफाईल भेटू शकतो. सो ते सांगितलेले तरी मी माझे प्रयत्न करायचे काही सोडले नाहीये. सो त्याच्यासाठी मी कंटिन्युअसली प्रयत्न करत राहिलो. ऍट द एंड सक्सेस काय असं लगेचच नाही भेटत, त्याला थोडा टाइम लागतो, पेशन्स लेवल ठेवायला लागतात, तुम्हाला रिजेक्शन फेस करायला लागतात. मी एक सांगू इच्छितो की तुम्ही सक्सेस कसं पण मॅनेज करू शकता, तुम्ही फेल्युअर नाही मॅनेज करू शकत. आणि मोस्टली 90% लोकांचं ते फेल्युअर मॅनेज करण्यामध्येच ते डाऊनफॉल मध्ये जातात, राईट. सो ते माइंडसेट, एंटरप्रेनरियल माइंडसेट नाही तर लिडरशिप माइंडसेट ठेवून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण ऍज अ एंटरप्रेनर तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणून नाही स्वीकारत, तुम्ही परत तुमचा वेगळ्या अप्रोचनी तुम्ही हे करताय, कनेक्ट करताय, तुम्ही वेगळ्या अप्रोचनी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी लाईफ बघताय, तुम्ही अनलर्न रिलर्न आणि लर्न करून घेताय, अपस्किल करताय तुमच्या स्वतःसाठी, मगच ते गोष्टी चेंज होत जातात. सो पर्टिक्युलरली जे पॉइंट सांगायचं होतं की मला सांगितलं होते भरपूर जण की नाही जमणार, ब्रँड्स बरोबर काम नाही देत ते तुम्हाला, पण ह्या सगळ्या स्किल्स इम्प्रूव्ह केल्यामुळे मी आतापर्यंत JSW मोठी ब्रँड आहे, बरोबर, त्याच्याबरोबर गव्हर्नमेंटमध्ये फॉर्च्युनेटली कुणाला ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही आणि त्या सच माझा बॅकग्राऊंड पण कुठला नव्हता, परंतु जस्ट मेहनतीमुळे ते मला ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटली. त्याच्यानंतर वेदांतू जे न्यू एज्युटेक कंपनी आहे, बायजूस आणि आता थर्मॅक्स, राईट. इकडं थर्मॅक्स मध्ये कॉर्पोरेट प्रोफाईल असल्यामुळे इकडे स्ट्रॅटेजायझिंग प्लॅनिंग मध्ये असतं मोस्टली प्लॅन, आणि आता ओव्हरऑल प्रत्येक स्ट्रक्चर वेगळं आहे, पण ऍट द एंड कुठे ना कुठेतरी 1000 करोडच्या बिझनेसला मी पण मॉनिटर करतोय, ओके, राईट. सो आपल्यासाठी ना म्हणजे मी एका गावामधून असं येतो की जिथं फक्त 10,000च तुमचं फॅमिली इन्कम असेल, राईट. आणि तुम्ही जेव्हा हे नंबर्स ऐकता, जेव्हा ते पूर्ण मिसमरायझिंग असतं, तुम्ही या सगळ्या हुशार लोकांच्या बरोबर, जसं की मी जिथे बसतोय आता तिथं अप्रॉक्सिमेटली 2000 इंजिनियर्स असतील, सगळ्या एवढ्या हुशार लोकांच्यावर बसणं, त्यांच्यावर डिस्कशन करणं ही आमच्यासाठी तरी मोठी गोष्ट आहे. आणि ऍट द एंड आय एम एन्जॉईंग माय लाईफ. नाही की जसं की तुम्ही आता पूर्ण कॉर्पोरेट मध्ये तुमची लाईफ स्पेंड केलेली आहे, सो असे जे नवीन जॉब शोधत आहेत किंवा त्यांना जॉब कॉर्पोरेट मध्ये जॉब करायचा आहे आणि तिकडे सक्सेसफुल त्यांना व्हायचं आहे, सो काय सांगा? मोठ्याने आधीच सांगितलेलं आहे, परंतु थोड्या गोष्टी आपण विसरून जातो. सो ज्यामध्ये सक्सेससाठी शॉर्टकट नसतात, तिथं तुम्हाला तुमची मेहनत घ्यावीच लागते, तिथं तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागतं. लिडरशिप स्किल्स म्हणजे काय असतं ऍट डेट, की किती पण तुम्हाला वाटतं लाईफमध्ये की लाईफ माझ्याबरोबर फेअर नाही आहे, राईट. तुम्हाला वाटतं की हा माझ्यावर असं चुकीचा केला, तो चुकीचा केला, हा नाही बरोबर केला, सो मी तिथं थांबायला पाहिजे. पण तुम्ही तुमची मेहनत करायची थांबायला नाही पाहिजे. किती पण काय पण अप्स अँड डाऊन्स होऊ देत, कोणी पण किती पण वाईट करू दे तुमच्या बरोबर, तुमचा तो मोठापणा मनाचा असला पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा काम करत राहाल विदाउट एक्सपेक्टेशन्स, तर ते डेफिनेटली सक्सेसफुल होणारच. आणि कॉर्पोरेटमध्ये कसं असतं की कोणी तुमचे फ्रेंड्स नसतात, कोणी तुमचे दुश्मन पण नसतात, आणि ऍट द एंड लाईफ तुम्हाला असं दिसतं की तुम्ही ज्या पद्धतीने बघत असता, राईट. सो माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंटली कॉर्पोरेटमध्ये ते रिलेशन्स मेंटेन करून जाणं फार इम्पॉर्टंट आहे, राईट. हा, आणि ऍट द एंड तुम्ही जेव्हा एवढ्या मोठमोठ्या ब्रँड्स बरोबर असता, मोठमोठ्या ग्रुपमध्ये असता, 50% तुम्हाला काम करावं लागतं, असतं तसं काम, तरी 50% ह्या सगळ्या गोष्टींचे सिनर्जीज, म्हणजे जर तुम्ही बाकीच्या बाहेरच्या लोकांचं बघितलं जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत नाहीतर इनफॉर्मल सेक्टरमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये असे तुम्हाला एवढी लोक नाही तर एवढा ब्रँड एकदमच नाही दिसणार, राईट. जे तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी एका प्रोसेस आणि सिस्टम्स मध्ये भेटलेल्या असतात. सो ते जर तुम्हाला भेटतंय आणि त्यातलं ते रिफ्लेक्ट होत आहे ऍट द एंड आउटपुट, राईट. सो तिथं फार स्मार्टली तुम्हाला राहावं लागतं, मगच तुम्ही कॉर्पोरेटमध्ये सस्टेन करू शकाल 5 वर्ष 10 वर्ष जे काही तुम्ही प्लॅन केला असेल. आणि ऍट द एंड नुसतं सस्टेन करून हे नाही आहे, तर तिथं एक्सपोनेन्शियल ग्रोथ घेणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि तिथं तुमच्या हातात नसतं, राईट, की तुम्हाला कुठली टीम घ्यायची आहे, कुठली नाही घ्यायची आहे. तुम्हाला जी कुठली टीम येईल त्यांच्याबरोबर काम करून चांगल्या पद्धतीने ऍट द एंड आउटपुट द्यावं लागतं,
मगच तुम्ही तिथं राहू शकता. कॉर्पोरेट लाईफ असते, सो त्याच्याबद्दल काय सांगाल की तुमचा एक्सपिरियन्स, एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे कॉर्पोरेट लाईफ मध्ये, सो त्याच्याबद्दल रियालिटी काय आणि गैरसमज काय लोकांचे? कारण की जर आपण बघितलं तर कॉर्पोरेट मध्ये जर आपल्या शेजारी कोण असेल तर आपण म्हणतो हा तुमची लाईफ खूप भारी आहे, कॉर्पोरेट आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, सो त्याच्याबद्दल काय सांगाल, रियालिटी काय? हा, तर ओव्हरऑल जर पर्स्पेक्टिव्ह मला विचारलं तर प्रत्येक कुठल्या पण गोष्टीचे, जर तुम्ही बिझनेस करायचं म्हटलं, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये राहायचं म्हटलं, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतात, बरोबर. राईट? सो जर कॉर्पोरेट मधलं म्हटलं पर्टिक्युलरली, तर तिथं तुम्हाला या आणि लाईफ याच्यावरती चालते की तुम्ही गोष्टी किती पॉझिटिव्हली घेता, राईट? सो पॉझिटिव्हली घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि मगच ते ग्रोथ होणार आहे, राईट? सो तिथं पॉझिटिव्ह बघायचं म्हणजे काय झालं की एका इकोसिस्टम मध्ये तुम्ही ब्रँड खाली काम करताय, तर ब्रँड मधून तुम्हाला रिकॉग्निशन भेटतीये, अप्रिसिएशन भेटतंय, राईट? तुमची क्रेडिबिलिटी त्याच्यावरनं ठरवली जाते. ऍट द सेम टाइम तुमच्या बरोबर एवढे सगळे हुशार लोक आहेत, राईट? तुमचे काहीतरी स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस आहेत, समोरच्याचे काहीतरी स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस आहेत, आणि मी जे स्कूल लाईफ मध्ये शिकलेलं, कॉलेज लाईफ मध्ये सिनर्जीज करणं, ते तुम्ही एकत्र येऊन कसं त्यातनं पॉझिटिव्ह आउटपुट आणता हे इम्पॉर्टंट आहे. मग ऍट द सेम टाइम तुमच्याकडे ते स्किल असलं पाहिजे की तुम्ही ते कसं सिनर्जीज बघता, समोरच्याला कन्व्हिन्स करता आणि ऍट द एंड त्यातनं आउटपुट दाखवता, राईट? सो तिथं तुम्हाला एवढा सेट ऑफ इंजिनियर्स वेगवेगळ्या स्ट्रीमचे असतात, त्यांच्यावर बसून काम करण्याचं भाग्य असतं. त्याच्याबरोबरच वेगवेगळ्या, फक्त इंजिनिअरिंगच नाही तर MBA असतात, चार्टर्ड अकाउंटंट असतात, HR लोक असतात, HR असतात, त्यानंतर कॉर्पोरेट कम्युनिकेशनची लोक असतात, प्रोडक्शनचे असतात, डिझाईन फील्ड मधले असतात, राईट? सगळ्यात इम्पॉर्टंट जो लोकल स्टाफ असतो तो पण फार इम्पॉर्टंट असतो. मला जर विचारलं की माझ्यासाठी एका पूर्ण कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लोक कोण आहेत, तर जे सगळं पूर्ण क्लिनिंगचं आणि बाकीचं काम बघतात ते माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट. पहिला ते, मग बाकीचे डिपार्टमेंट्स पण येतात, राईट? कारण ते चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन ठेवतात आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या त्यांना गोष्टी मोस्टली माहिती असतात. ओके सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की एवढ्या वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे कॉर्पोरेटमध्ये, बरोबर. सो कॉर्पोरेटने तुम्हाला काय शिकवलं? कॉर्पोरेटने मला हे शिकवलं की कॉर्पोरेट आणि इन टर्म्स ऑफ लाईफ पण, की गोष्टी पेशंटफुली घेतल्या पाहिजेत. तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड फार इम्पॉर्टंट आहे. कॉमन सेन्स इज अनकॉमन इन दिस वर्ल्ड, हे तुम्ही ऐकलं असेल, तर ते कॉमन सेन्स यूज करणं फार इम्पॉर्टंट आहे, रादर देन रॉकेट सायन्स हे सगळं ऑब्झर्व करण्यापेक्षा. हा, तर ह्या मोस्टली लर्निंग्स होत्या की त्यातून ती ग्रोथ झालेली दिसते. सर, माझा लास्ट क्वेश्चन आहे की जसं तुम्ही सांगितलं की आता तुम्ही रिसेंटली हाऊस परचेस केलेलं आहे जे 1 CRचं आहे, सो त्याच्यावर रिएक्शन काय होती तुमच्या पॅरेंट्सची किंवा तुमचे पर्सनली तुम्हाला काय फील होत होतं तेव्हा? हा, तर हे जे मी घर घेतलं हे माझं प्लॅन, हे काय इन्स्टंट सक्सेस नसतं केव्हा पण. हे मी लहानपणापासून स्वप्न बघितलेलं. माझी मोठी बहीण आहे, तिला आम्ही पुण्यात दिलेलं आहोत, आणि तिला जेव्हा दिलेलं तेव्हा मला पण आमच्या गावातून आम्ही इकडं म्हणजे इन शॉर्ट एन्जॉय करायला यायचो, सुट्टीला ते यायचो आणि आम्ही पूर्ण पुणा बघायचो. सो आम्हाला पुन्हा एकदम त्याचं एक अट्रॅक्शन होतं, राईट? आणि ऍट द सेम टाइम पुण्यात शिफ्ट व्हायचं तेव्हापासून होतं डोक्यात, आणि त्यासाठी ती कॉन्स्टंट मेहनत होती की आता ती रिफ्लेक्ट होऊन एक म्हणजे इट्स जस्ट अ बिगिनिंग इन माय लाईफ. आणि हे आता एक पहिलं मी अचिव्हमेंट माझं घेतलेलं आहे, राईट? आणि हे फक्त मी माझ्या पेरेंट्ससाठी केलेलं आहे, कारण ते आतापर्यंत जे काही बघितले त्यांच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन्स, आणि गावाकडे राहून सिच्युएशन एवढी खराब असते तिकडे, कारण तुम्ही तिकडे ग्रोथ नाही घेऊ शकत जसं सांगितलेलं स्टार्टिंग पासून. सो त्यांच्यासाठी ते घर घेतलं, आणि हा, तर ह्याच गोष्टी चालू आहेत लाईफमध्ये, आणि त्याच्याबरोबर शिकणं, अजून अपस्किल करणं. आता लहानपणीचा जो गोल होता तो पुण्यात शिफ्ट होणं आणि ते घर बनवणं, एक स्टेबलाइज होणं होतं, कारण ऑलरेडी मी लास्ट 12 to 13 इयर्स पासून स्ट्रगल करत होतो, आणि त्याच्याबरोबर मी एका जागेत नव्हतो, राईट? जसं की मी धारवाडला होतो, दावणगिरीला होतो, त्यानंतर बेंगळूरमध्ये होतो, त्याच्यानंतर मी पुण्यात आलो, पुण्यात आल्यानंतर पण मुंबईमध्ये पण होतो, तिकडे पण माझं ऑफिसेस आहेत. सो ऍट द एंड आता स्टेबलाइज होण्याचं ते टाइम आलेलं आहे, म्हणजे एवढा वर्ष काम बघितलं. जर तुमचं थॉट प्रोसेस चांगलं असलं,
तुम्ही जर काय चांगलं करू इच्छित असला तर डेफिनेटली ते सगळ्या गोष्टी एकत्र येत जातात आणि ते गोष्टी होत जातात. कॉर्पोरेटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी किंवा कुठले स्किल्स इम्पॉर्टंट असतात? हा, कॉर्पोरेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली दोन गोष्टी येतात त्यात मेनली. एक तरी तुमचं टेक्निकल स्किलमध्ये तुम्ही कुठल्या डोमेनमध्ये आहात ते इम्पॉर्टंट आहे. जसं की फॉर एक्झाम्पल HR मध्ये असला तर HR पॉलिसीज काय आहेत, कसं तुमच्या एम्प्लॉईजना मॅनेज करून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्या पद्धतीनं कॉन्स्टंटली त्यांना मोटिवेट करत त्यातनं त्यांच्याकडून आउटपुट करून घ्यायचं हे HRचं प्रोफाईल असतं, राईट. ऍट द सेम टाइम तुम्ही जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते वेगवेगळे सॉफ्टवेअर्स येणं इम्पॉर्टंट आहे, कोडिंग्स येणं इम्पॉर्टंट आहे. सो आधीचे कोडिंग्स वेगळे होते, राईट, जसं की C++, HTML ते असे होते. आता तुम्हाला पायथॉन, R हे स्टॅटिस्टिकल मॉडेल्स येणं गरजेचं आहे. ऍट द सेम टाइम जर तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग मध्ये असाल तर तुमचं कम्युनिकेशन फार क्लिअर कट असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही कुठल्या टेक्निकल पर्सनला एका कुठल्या तरी प्रोडक्टचं इन्फॉर्मेशन द्यायला विचारलं, जो 10 लाईन मध्ये सांगतोय तुम्हाला, तो तुम्हाला सेल्सवाला एका लाईन मध्ये सगळ्यात इझिली सांगून देऊ शकतो. सो हे कम्युनिकेशन क्लिअर कट असणं फार इम्पॉर्टंट आहे की समोरच्याला समजायला पाहिजे ऍट द एंड. आणि ऍट द एंड कम्युनिकेशन स्किल झाले, टीम मॅनेजमेंट स्किल झाले, तुमच्या अंडर टीम पण येते. जसं की वेदांतूमध्ये माझ्याकडे 12 जण होते, राईट. बायजूसमध्ये अराउंड 20-25 जण होते, डिपेंड्स ते तेव्हाच प्रोजेक्टनुसार. सो हे टीम पण मॅनेज करून घ्यायला यायला पाहिजे. त्यांना कॉन्स्टंटली सेल्स हा रिजेक्शनचा जॉब आहे, राईट. तुम्ही जेव्हा 100 लोकांना अप्रोच करतात तेव्हा तुम्हाला 90% लोक रिस्पॉन्सच नाही देत, बरोबर आहे. सो त्यामध्ये पण असं होतं की सेल्स फनल असतं ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तुम्ही जर त्यात कुठल्या टाईपचं सेल्स करायला हे पण इम्पॉर्टंट आहे. जर इनसाइड सेल्स मध्ये म्हटला, जर तुम्ही कॉल कनेक्ट करत असला नाही तर तुम्ही कोल्ड कॉलिंग करत असला, मेल पाठवत असला तर रेशिओज असे चेंज होत जातात की फॉर एक्झाम्पल 100 जणांना तुम्हाला पाठवायचं आहे तर अराउंड 60 जण त्याचं बघतात, फक्त 40 जण फक्त त्याचं समजून घेतात बघून वाचून. 30 जण असतात ते ऍट द एंड त्याला काहीतरी रिप्लाय करायचं म्हणतात, पण त्यांना ते एक्सेप्टेबल नसतं. 10 जणच इंटरेस्टेड असतात. ऍट द एंड तुम्ही कस्टमर बरोबर बोलून 2%च लोकांच्यावर होतं आणि त्यातलं ऍट द एंड एकच कुठला तरी कन्वर्ट होतो, राईट. सो लाईफ एवढी इझी नसते. ते सेल्स मध्ये तुम्ही जर असला तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाणार. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये, सो तुम्हाला दुसऱ्या फील्डचं पण नॉलेज आहे, जसं तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही ते पण अक्वायर केलेलं आहे. सो अशा जे स्टुडंट्स असतील ज्यांना नॉलेज घ्यायचं आहे, खरंच चांगलं नॉलेज घ्यायचं, सो यामध्ये ना तुम्हाला आता या इन्फॉर्मेशन एज मध्ये भरपूर गोष्टी सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, राईट. फक्त तुम्हाला तो टाइम द्यायचा आहे आणि ऍट द एंड तुमची ती इच्छा असली पाहिजे की तुम्ही शिकून घ्याल आणि त्यातनं तुम्ही काहीतरी एक्झिक्यूट कराल, इम्प्लिमेंट कराल. म्हणजे रिअल लाईफ मध्ये की ऍट द एंड तुमची वेल्थ वाढेल आणि तुम्ही जे सक्सेसफुल व्हायचं स्वप्न बघताय ते सक्सेसफुल व्हाल. सो यामध्ये युट्यूबमध्ये भरपूर सोर्सेस आहेत, राईट. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की ऍट द एंड मी केमिकल इंजिनियर असल्यामुळे, मी MBA सेल्स अँड मार्केटिंग असल्यामुळे, फायनान्स असल्यामुळे मला त्याचं तरी नॉलेज आहे. परंतु ऍट द सेम टाइम बाकीचे डोमेन्स असतात. HRचं माझं काही एवढं रिलेटेड नाही आहे, पण कॉर्पोरेटमध्ये काम केल्यामुळे ते मला लक्षात आलं, राईट. ऍट द एंड इन्व्हेस्टमेंट बद्दल जे ऍक्च्युली मुलांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे ते शिकवलं नाही गेलेलं, राईट. कारण तुम्हाला आज जर 50,000 पण डायरेक्टली दिले तर त्या 50,000ला तुम्ही कंपाऊंडिंग कसं रिटर्न घेऊ शकताय, राईट. त्याला तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करू शकताय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मगच तुम्ही ती जे आज तुमच्याकडे पैसे पण आले तरी तुम्ही ते पैशाचं काहीतरी चांगलं ग्रोथ करत जाल, राईट. तुमची ग्रोथ तर इम्पॉर्टंट आहेच, परंतु तुम्हाला पैसे पण दिले तरी त्याचं पण ग्रोथ करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि आताच्या करंटली मार्केट कंडिशन्स मध्ये, ग्लोबलमध्ये जे जिओ पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत, जे रिसेशन चालू आहे, राईट. फॉर्च्युनेटली आपण इंडियन असल्यामुळे ग्लोबली, तुमचा अभ्यास किती आहे मला माहित नाही, तरी ग्लोबली इंडिया हे लिस्ट अफेक्टेड आहे आता, राईट. आणि त्यात आपलं महाराष्ट्र तरी अजून पण लिस्ट अफेक्टेड आहे, ज्यातून एवढ्या बाकीचे कंडिशन्स मॅटर नाही करत, राईट. सो
ते सोर्सेस युट्यूबमध्ये अवेलेबल आहेत. आता जसं की फॉर एक्झाम्पल मी कुठून शिकून घेतलं, जर सीएचं पण शिकायचं असलं, चार्टर्ड अकाउंटंट काय करतोय, त्याच्याबरोबर सीएफए काय करतोय, राईट, आयपीएस काय करतोय. सो चार्टर्ड अकाउंटंट आणि सीएफएचं समजून घ्यायचं असलं तर कॉर्पोरेटमध्ये त्यांचं रिस्क मॅनेजमेंट, रिस्क अनालिसिस कसं करतात, टॅक्सेशन लॉज काय असतात, कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा असतो, पॉलिसीज कशा असतात, मग त्याच्या अंडरमध्ये राहून ते कसं सोल्युशन पाहावं लागतं, राईट. ऍट द सेम टाइम जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल शिकून घ्यायचं म्हटलं तर भरपूर $1 बिलियन म्हणजे इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हणायचं म्हटलं तर जे फंड मॅनेजर्स असतात, जे $1 बिलियन, आज आपल्या हातात 5 लाख रुपये तरी कोणी दिलं तर कसं सांभाळायचं नाही लक्षात येत लगेचच, राईट. नाही तर ते कसं ग्रोथ करायचं. जर आज $1 बिलियन एकटा माणूस सांभाळतोय, एचएनआय म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स, जर ते पण सांभाळतोय तर ते पण किती मोठं रिस्क आहे, राईट. आणि तो समोरच्याला त्याचं आउटपुट पण काढून देतोय, 15% रिटर्न पण देतोय, बरोबर. सो ते जर तो मॅनेज करतोय तर त्याची सायकोलॉजी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, राईट. सायकोलॉजी बरोबर मग ते कसं ते इन्व्हेस्टमेंटमध्ये मग टेक्निकल अनालिसिस येतं, फंडामेंटल अनालिसिस येतं, स्टॉक मार्केट येतं, इंडिया लेवल येतं, इंटरनॅशनल लेवल येतं, राईट. मग त्या टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या टाईपचे फंड्स येतात, म्युच्युअल फंड्स येतात, क्वांट फंड्स येतात. इन टर्म्स ऑफ तुम्ही इक्विटी इन्व्हेस्ट करू शकता, इन टर्म्स ऑफ डेट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, बॉन्ड्स मध्ये. सो ते कुठं तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, आणि असं नाही की सगळीकडनं तुम्हाला रिटर्न्स येतीलच. आधी जसं आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलं जायचं की स्टॉक मार्केट एक जुगार असल्यासारखं, सट्टा असल्यासारखं. गोल्डला जास्त प्रेफरन्स द्यायची, गोल्डला जास्त म्हणजे आधी लोक काय करायची की फिजिकल असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, की जसं की लँड वगैरे, घर आणि सोन्यामध्ये, गोल्डमध्ये, नाहीतर सिल्वरमध्ये, नाहीतर प्लॅटिनियम मध्ये. पण आता लोक काय करतात, डिजिटल मध्ये इन्व्हेस्ट करतात. डिजिटल असेट्स काय झाले, इक्विटी, डेट्स म्हणजे डिजिटल फॉर्म ऑफ मनी आहे, आणि ऍट द एंड त्यातून तुम्हाला रिटर्न्स भेटतात, राईट. सो हे सगळ्या गोष्टी समजून घेऊन ते स्किल्स डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. मग ऍट द एंड तुम्ही ते ग्रोथ घेऊ शकताय, राईट. आणि त्याच्याबरोबरच वर्क लाईफ बॅलन्स ठेवणं हे पण इम्पॉर्टंट आहे. लास्ट क्वेश्चन आहे की काय मेसेज देऊ इच्छिता माझ्या ऑडियन्स साठी? मेसेज असंच आहे की एक कोट मला लक्षात आलं, ते मी सांगतो. मंजिलें उन्हीं को नहीं मिलती जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ओके, थँक्यू. ओके सर, फर्स्ट ऑफ ऑल तर खूप खूप थँक्यू हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आणि खूप सारे व्ह्युअर्स आहेत त्यांना खूप व्हॅल्युएबल एक इन्फॉर्मेशन मिळेल की कॉर्पोरेट लाईफ कशी असते किंवा कसं कॉर्पोरेट लाईफ मध्ये सक्सेसफुल होता येतं. सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा सर थँक्यू की हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी जर इन्स्पिरेशन भेटली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू.